बाहेर Good morning, dear students. Today we are going to see the analysis of the short story The Happy Prince. This story is written by Oscar Wilde. Let us have the introduction of this story. The Happy Prince is a beautiful story. It is written by Oscar Wilde. The story was first published in 1888. It is one of Wilde's most beloved tales. It illustrates how true happiness is obtained not through material wealth but by practicing the virtues of charity, sacrifice and self denial. या व्हिडिओमध्ये आपण द हॅपी प्रिन्स या कथेचे ॲनालिसिस बघत आहोत. त्याचे विविध पॉईंट आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे आहेत. त्यातील पहिला पॉईंट आहे द हॅपी प्रिन्स इज अ फेअरी टेल. डिस्कस. हॅपी प्रिन्स ही कथा परिकथा आहे, याची चर्चा करा. No doubt the story The Happy Prince is a fairy tale. In a fairy tale we find unreal characters like fairies, giants, witches and talking animals. It is a story which is hard to believe. The events of a fairy tale do not happen in real life. The most important quality of a fairy tale is that it always has a happy conclusion. The Happy Prince ही परिकथा आहे, यात कोणता वाद नाही, काही शंका नाही. फेरी टेलमध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनो अनरियल कॅरेक्टर्स पाहायला मिळतात. जसं काही परी, काही अकराळ विक्राळ रूप असणारे असे राक्षसी व्यक्ती, विचेस म्हणजे चेटकीन अँड टॉकिंग ॲनिमल्स म्हणजे बोलणारे प्राणीसुद्धा. ही कथा विश्वास ठेवण्यासारखी आपल्याला वाटत नाही. इट इज हार्ड टू बिलीव्ह. अँड द इव्हेंट्स, या कथेमधल्या ज्या इव्हेंट्स असतात त्या प्रत्यक्ष जीवनामधल्या वास्तविक जीवनामध्ये घडताना आपल्याला दिसत नाहीत. आणि एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी परिकथांची ही असते की त्याचं कन्क्ल्युजन हे नेहमी हॅपी असते. हॅपी एंडिंग त्याला दिलेली असते. वेन वी रीड द स्टोरी वी फाइंड दॅट इट इज परफेक्ट फेरी टेल. इट फुलफिल्स ऑल द रिक्वायरमेंट्स ऑफ अ फेरी टेल. फर्स्टली वी फाइंड टू इमॅजिनरी कॅरेक्टर्स, ए टॉकिंग स्वॅलो अँड ए टॉकिंग स्टॅच्यू. इन अवर डेली लाईफ वी डू नॉट फाइंड सच कॅरेक्टर्स. जेव्हा आपण ही कथा वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येते की एका परिकथेला आवश्यक असणाऱ्या सर्व पॅरामीटर्स या कथेला आहेत. जसं की यामध्ये परिकथेमध्ये जसे काही विविध आस्पेक्ट आहेत, तर यामध्ये आपल्याला दोन काल्पनिक कॅरेक्टर दिसतात. एक म्हणजे बोलणारा स्वॅलो आणि दुसरा म्हणजे बोलणारा स्टॅच्यू. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे कॅरेक्टर आढळत नाहीत. सेकंडली वी सी द स्टॅच्यू ऑफ द हॅपी प्रिन्स shedding tears on the sufferings of the poor. He has a sapphire eyes and a lead heart. However, he can see through these sapphire eyes and has love and sympathies for the poor in his lead heart. This is highly unbelievable and it does not happen in real life. A statue has no eyes and no heart. दुसरा आस्पेक्ट फेरी टेलचा या ठिकाणी तंतोतंत लागू होतो तो असा की हा जो हॅपी प्रिन्सचा स्टॅच्यू आहे तो रडतो. खरं म्हणजे स्टॅच्यू कधी रडू शकत नाही, पण या कथेतला स्टॅच्यू मात्र हा अश्रू ढाळतो त्याच्या शहरातील गरिबांचं दुःख बघितल्यानंतर. त्याचे दोन सफायरचे डोळे आहेत आणि त्याला एक लेडचं हार्ट आहे. खरं म्हणजे सफायरचे डोळे म्हणजे सफायर एक मौल्यवान असा डायमंडचा प्रकार, तर त्यापासून त्याचे डोळे बनवलेले आहेत. त्या डोळ्यांनी ॲक्च्युअली त्याला दिसू शकत नाही, पण या कथेमध्ये मात्र त्याला ते दिसते असं दाखवलं आहे. आणि ही कॅन सी द सॉरो ऑफ द पीपल विथ हिज आईज अँड हॅज लव अँड सिम्पथीज फॉर द पुअर इन हिज लेड हार्ट. आणि त्याच्या लेडपासून बनलेल्या म्हणजे शिशापासून बनलेल्या हृदयामध्ये गरिबांकरिता सहानुभूतीसुद्धा आहे आणि प्रेमसुद्धा आहे. दिस इज हायली इनबिलिव्हेबल. खरं म्हणजे हे अत्यंत अविश्वसनीय आहे, परंतु इथे मात्र ते आपल्याला सत्य आहे असं दाखवलं आहे. म्हणजे परिकथेचा हा दुसरा आस्पेक्ट. थर्डली वी सी दॅट द स्वॅलो फर्स्ट पिक्स ऑफ रुबी सफायर्स अँड देन गोल्ड कव्हरिंग विदाऊट एनी टूल्स. दिस इज अनबिलिव्हेबल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा परिकथेमध्ये आढळणारा की या ठिकाणचा स्वॅलो हा पक्षी कोणतंही अवजार न वापरता त्या स्टॅच्यूचा रुबी, सफायर आणि गोल्ड कव्हर काढून घेतो, जे फक्त परिकथांमध्ये शक्य असते. फोर्थली द एंड ऑफ द स्टोरी इज ऑल्सो फेरी टेल लाईक. चौथा मुद्दा, या कथेचा जो शेवट आहे तो सुद्धा परिकथेप्रमाणेच आहे. नो डाऊट द स्वॅलो अँड द स्टॅच्यू ऑफ द हॅपी प्रिन्स आर डेड अँड लाय ऑन द डस्ट हीप.
However, this is not the real ending. The real ending is that the swallow will always sing in the garden of paradise and the happy prince will always praise God in city of gold. जो क्लायमॅक्स कथेचा आहे, एंड जो कथेचा आहे त्याचा सार याच पद्धतीने आहे की जे सत्कर्म करणारे व्यक्ती असतात तर त्यांना स्वर्गामध्ये जागा मिळते आणि जे दुष्कर्म करणारे व्यक्ती असतात त्यांना नरकामध्ये जावं लागते. तर अशा पद्धतीचे या हॅपी प्रिन्स कथेचा शेवट कन्क्ल्युजन लेखकाने या ठिकाणी मांडलेला आहे. सो दिस इज क्वाईट अ हॅपी एंडिंग अँड फुलफिल्स द मोस्ट इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट ऑफ अ फेअरी टेल. परिकथेचा आवश्यक असणारा पॅरामीटर तो म्हणजे त्याचा शेवट गोड असावा, तो या ठिकाणी प्राप्त होतो कारण त्यांना स्वर्गामध्ये स्थान मिळते म्हणून. Therefore, we can conclude that the story, The Happy Prince, is a perfect fairy tale. यावरून असा निष्कर्ष निघतो की ही कथा परफेक्ट फेरी टेल आहे. पुढचा पॉइंट, हाऊ हॅज द रायटर ब्रॉट आउट पॉवर्टी इन द स्टोरी द हॅपी प्रिन्स. लेखकाने द हॅपी प्रिन्स या कथेमध्ये दारिद्र्य कोण्या रेफरन्सने आणि कशा रीतीने सादर केलेला आहे बघूया. द रायटर हॅज ब्रॉट आउट पॉवर्टी इन अ व्हेरी ब्युटिफुल मॅनर. The son of the tailor is suffering from fever. He is thirsty and asking for oranges. However, she is a poor tailor. She cannot buy oranges for her son. She is embroidering passion flowers for the queen's maids of honor. Her poverty is very touching. The poverty of the writers of the Victorian age has also been reflected very beautifully. The young writer is cold and hungry. Hunger has made him faint. लेखकाने या ठिकाणी दारिद्र्याचं दर्शन, दारिद्र्य दाखवत असताना, लिहित असताना असं दाखवलं आहे की कथेमध्ये एक शिवणकाम करणारी महिला ती मेहनत करून उदरनिर्वाह चालवून राहिली आहे, परंतु तिला पाहिजे त्या प्रमाणात काही मेहनतीचं फळ मिळत असताना दिसत नाही. तिचा मुलगा आजारी आहे, त्याला भूक लागली आहे, तो ऑरेंज मागतो आहे, त्याला द्यायला मेडिसिन द्यायला सुद्धा तिच्याकडे पैसे नाहीत आणि ऑरेंज विकत घ्यायला सुद्धा तिच्याकडे पैसे नाहीत. आणि ती काम काय करून राहिली आहे तर राणीच्या एका विशिष्ट फंक्शनकरिता जो ड्रेस ती राणीकरिता शिवून राहिली आहे त्यावर एम्ब्रॉयडरीचं काम करून राहिली आहे. तर तिचं दारिद्र्य हे फार टचिंग आहे. दुसरा एक आस्पेक्ट या ठिकाणी आढळतो तो म्हणजे लेखकांच्या दारिद्र्याचा. व्हिक्टोरियन कालखंडामध्ये विशेष करून लेखकांना पाहिजे त्या प्रमाणात अर्निंग मिळत नव्हतं किंवा त्यांची कमाई एवढी होत नव्हती, तर अत्यंत दरिद्री जीवन त्यांना जगावं लागत होतं. ते या कथेमध्ये जो एक तरुण लेखक दाखवला आहे त्यावरून आपल्याला दिसते. द लिटल विपिंग मॅच गर्ल ऑल्सो डिपिक्ट्स द पॉवर्टी ऑफ द व्हिक्टोरियन एज. त्यानंतर एक गरीब लहान मुलगी तिच्या दारिद्र्यामुळे तिला जे काही चटके सहन करावे लागत आहेत तेही या ठिकाणी प्रतिनिधित्व करते आहे व्हिक्टोरियन कालखंडामधील दारिद्र्याचं. She has no shoes or stockings and her little head is bare. The beggars are sitting at the gates of the houses of the rich people. In dark lanes there are children who have white starving faces. They are looking out listlessly at the black streets. People do not have their own houses. They go to little boys are lying under the archway of a bridge. It is cold. So they are lying in one another's arm to keep themselves warm. They are very hungry. दारिद्र्याचं अत्यंत वाईट दृश्य या ठिकाणी लेखकाने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की त्या शहरातील जी गरीब लहान लहान मुलं आहेत तर त्यांना थंडीच्या कडाक्याच्या थंडीच्या दिवसांमध्ये अंगावर घ्यायला पांघरून मिळत नाही, त्यामुळे एकमेकांच्या जवळ जवळ राहून ते शरीराला ऊब देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सो दिस इज द हार्श रियालिटी ऑफ द सोसायटी दॅट ही हॅज पॉइंटेड आउट. सो देअरफॉर ऑल दिस सजेस्ट द पॉवर्टी ऑफ द व्हिक्टोरियन एज. व्हिक्टोरियन एजमधील पॉवर्टीचं वर्णन या ठिकाणी लेखकाने तंतोतंत सादर केलेलं दिसते. द नेक्स्ट पॉइंट टू बी डिस्कस्ड इज हाऊ हॅज द रायटर ब्रॉट आउट एक्सप्लॉयटेशन इन द स्टोरी द हॅपी प्रिन्स. द हॅपी प्रिन्स या कथेमध्ये लेखकाने एक्सप्लॉयटेशन म्हणजे पिळवणूक कशा रीतीने मांडलेली आहे. पिळवणूक नेहमी पॉवरफुल व्यक्तींकडून पॉवरलेस व्यक्तींची होत असते, तर तेच या ठिकाणी लेखकाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. द रायटर हॅज ब्रॉट आउट एक्सप्लॉयटेशन व्हेरी ब्युटिफुली. द पीपल ॲट कोर्ट, द ज्यूज अँड द रिच आर एक्सप्लॉयटिंग द पुअर.
The mayor and the town councillors represent the exploitation of the power. The son of the streamses is suffering from fever, but she cannot attend to him. She is embroidering passion flowers for the queen's maid of honor to wear at the next court ball. The poor are working hard, but they cannot buy even oranges. This is the worst kind of exploitation. या ठिकाणी कोर्टामधले लोक, कोर्ट म्हणजेच दरबारात असणारे जे दरबारी आहेत, जे सरदार आहेत, ते द ज्यूज म्हणजे व्यापारी अँड रिच म्हणजे श्रीमंत हे गरिबांचं एक्सप्लॉयटेशन करताना दाखवलेले आहेत. यामधला जो मेयर आहे आणि जे काउन्सिलर्स आहेत म्हणजे नगरसेवक आहेत आणि नगराध्यक्ष वगैरे ज्यांच्या हाती सत्ता आहे त्या शहराची, ते सत्तेचं एक्सप्लॉयटेशन कसं करतात हे त्या ठिकाणी दिसते. या ठिकाणी असणारी शिवणकाम करणारी ती सिमस्ट्रेस म्हणजे शिवणकाम करणारी, तर तिला तिच्या मेहनतीचं फळ मिळत नाही. तिचा मुलगा आजारी असूनही त्याची देखरेख ती करू शकत नाही, कारण ती जर त्यामध्ये वेळ घालवते तर तिला मजुरी मिळणार नाही. म्हणून तिचा मुलगा तापाने फणफणत असताना सुद्धा तिला काम करावं लागते आहे. तर हेच ट्रॅजेडी या ठिकाणी त्याने मांडलेली आहे. पुअर आर वर्किंग हार्ड बट दे कॅनॉट बाय ऑरेंजेस ऑल्सो. सो अत्यंत वर्स्ट काइंड ऑफ एक्सप्लॉयटेशन या ठिकाणी ऑस्कर वाइल्डने मांडलेलं दिसतं आहे. ऑन वन साइड सम पीपल आर सो पुअर दॅट दे आर स्टार्विंग, अँड ऑन द अदर हँड द रिच आर मेकिंग मेरी अँड द ज्यूज आर वेइंग आउट मनी ऑन कॉपर स्केल्स. पैशांचं असमान वाटप समाजामध्ये जे आपल्याला आजसुद्धा पाहायला मिळते हे त्या व्हिक्टोरियन कालखंडामध्ये सुद्धा होतं. ते जसंच्या तसं लेखकाने या ठिकाणी सादर केलेलं आहे की श्रीमंतांची श्रीमंती एका बाजूला आणि गरिबांची गरिबी दुसऱ्या बाजूला. तर हे दोन ऑपोजिट गोष्टी एकाच वेळेला एकाच शहरामध्ये वास्तव्यास आहेत किंवा ते अस्तित्वात आहेत, याचं दर्शन या ठिकाणी लेखकाने या ठिकाणी करून दिलेलं पाहायला मिळते. द रायटर्स ऑफ दॅट टाईम आर ऑल्सो बिईंग एक्सप्लॉयटेड. त्या कालखंडातले लेखक यांचं सुद्धा एक्सप्लॉयटेशन या ठिकाणी त्याने मांडलं आहे. They are cold. There is cold and they are hungry also. The mayor and the town councillors are exploiting their powers. Each one of them himself wants to have built statue. The mayor even issues a proclamation that birds are not to be allowed to die there. This is purely an exploitation of power. सत्तेचं एक्सप्लॉयटेशन कशा रीतीने होते हे मेयरच्या त्या अत्यंत अवाजवी प्रोक्लेमेशनवरून आपल्याला दिसून येते की तो एक फरमानच काढून टाकतो की या शहरामध्ये पक्ष्यांना मरण्यास मनाई आहे. तर सत्ता माणसाला काय करायला भाग पाडेल सांगता येत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी कशा रीतीने निसर्गातील आस्पेक्ट्सला सुद्धा ते एक्सप्लॉइट करू शकतात याचं हे उदाहरण. पुढचा पॉईंट, हाऊ हॅज द रायटर ब्रॉट आउट हिपोक्रेसी इन द स्टोरी द हॅपी प्रिन्स. द हॅपी प्रिन्स या कथेमध्ये लेखकाने हिपोक्रेसी कशा रीतीने उद्धृत केलेली आहे, म्हणजे ढोंगीपण समाजातील काही व्यक्तींचं कशा रीतीने लेखकाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, द रायटर हॅज ब्रॉट आउट हिपोक्रेसी इन द स्टोरी द हॅपी प्रिन्स इन अ व्हेरी ब्युटिफुल मॅनर. वन ऑफ द टाउन काउन्सिलर्स डज नॉट हॅव आर्टिस्टिक टेस्ट, but he wants to show that he has that artistic taste. He praises the beauty of the happy prince in the most inartistic way. He says that the statue is as beautiful as a weathercock. His simile shows how ignorant he is. He is so hypocrite that he adds that he is not quite useful for the fear of the people, because in those days people believed that art must have had some usefulness, otherwise it was bad art. ढोंगीपणाचं एक उदाहरण या ठिकाणी लेखकाने मांडलेलं आहे. त्या टाउन काउन्सिलर्सपैकी एक जो काउन्सिलर आहे, म्हणजे एक जो नगरसेवक आहे त्या शहरामधला, म्हणजे ज्याच्या हाती सत्ता आहे, तर तो कसं त्याला आर्टिस्टिक सेन्स आहे किंवा कलेची जाण आहे याचं ढोंग करतो. खरं म्हणजे त्याला आर्टमधलं, कलेमधलं किंवा सौंदर्यामधलं काही समजत नसून सुद्धा तो हॅपी प्रिन्सची तुलना इतक्या इनआर्टिस्टिक पद्धतीने करतो की त्यावर हसू यावं. तो त्या स्टॅच्यूची तुलना वेदरकॉकशी करतो की जी अजिबात समर्पक नाही. त्याने वापरलेली सिमिली म्हणजे उपमा
त्याचं अज्ञान या ठिकाणी प्रदर्शित करताना आपण पाहू शकतो. तो पुन्हा हिपोक्रेटिकली असं ॲड करतो की ही इज नॉट क्वाईट युजफुल फॉर द फिअर ऑफ द पीपल. म्हणजे लोकांच्या भीतीला किंवा लोकांना काय वाटेल याची तो अजिबात पर्वा करताना दिसत नाही. कारण त्या दिवसांमध्ये लोकांचा असा विश्वास होता की आर्ट मस्ट हॅव हॅड सम युजफुलनेस, की कोणतीही कला, म्हणजे सामान्य लोकांचा असा विश्वास होता की कोणतीही कला ही उपयोगाची असल्याशिवाय तिला कला मानल्या जाऊ नये. अदरवाईज इट वॉज बॅड आर्ट. म्हणजे जी कला समाजाच्या उपयोगी पडू शकत नाही ती बॅड आर्ट आहे, अशा पद्धतीचा समज असणारा तो कालखंड. तर त्यामध्ये हा टाउन काउन्सिलर आपल्या फक्त पॉवरच्या भरोशावर कसा ढोंगी वागतो हे दाखवण्याचा लेखकाचा प्रयत्न. देन द टाउन काउन्सिलर्स आर द वर्स्ट एक्झाम्पल ऑफ हिपोक्रेसी. दे ऑलवेज ॲग्री विथ द मेयर जस्ट टू गेट हिज फेवर. They are so hypocrites that they even repeat the words spoken by the mayor. When the professor sees the swallow, he writes a long letter to the local newspaper. It is full of so many words that people cannot understand it. However, they still quote it to each other just to show off. पुन्हा एक दुसरं उदाहरण हिपोक्रेसीचं यामधलं आहे की जे काउन्सिलर्स आहेत ते आपल्या मेयरच्या फक्त होला हो मिळवतात. कारण एकच की त्यांना मेयरचा फेवर मिळवायचा असतो. म्हणजे मेयरची मेहरबानी मिळवण्याकरिता मेयर जे म्हणेल त्याला ते हो म्हणत राहतात. म्हणजे एक प्रकारे हुजरेगिरी करताना त्या ठिकाणी दिसतात. म्हणजे हे एक ढोंगीपणाचं लक्षण या ठिकाणी दिसते. तर एक प्रोफेसर या ठिकाणी दाखवलेले आहेत. ते कसं त्या ठिकाणी स्वतःचं ज्ञान प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतात. तर एका लोकल न्यूजपेपरमध्ये त्या स्वॅलोविषयी, त्या पक्षाविषयी एक पूर्ण पानभर लेख त्या ठिकाणी ते लिहून पाठवतात. सो देअरफॉर धिस इज हाऊ द रायटर शोज द हिपोक्रेसी ऑफ द पीपल. अशा रीतीने लेखकाने समाजातील हिपोक्रिट लोकांचं वर्णन सादर केलेलं या कथेमध्ये आपल्याला आढळते. सो डिअर स्टुडंट्स, दिस वॉज द डिस्कशन अबाउट द आस्पेक्ट्स, व्हेरियस आस्पेक्ट्स which are found in the story The Happy Prince, which is written by Oscar Wilde here. यानंतरचे काही आस्पेक्ट्स जे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. ओके, थँक्यू व्हेरी मच.